नमस्कार मित्रांनो, वृषभ राशीच्या मित्रांनो सावधान. पुढील 10 दिवसांत तुम्हाला असा मोठा आणि भयानक विश्वासघात सहन करावा लागू शकतो ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज मी एक खूप मोठं, अतिशय गुप्त आणि काळं रहस्य उघड करणार आहे. हे एक असं सत्य आहे जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण आता फसवणूक आणि कपटाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. तुमच्या जवळच कोणीतरी आहे जो मोठे कट कारस्थान रचत आहे, तुमच्या विरोधात जाळं विणत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या गद्दाराचा, त्या कटाचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत. तुमच्या आयुष्यातील 3 मोठे संकट आज तुम्हाला सांगितले जाणार आहेत. आणि जर तुम्ही आज या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर समजून घ्या की एक मोठं संकट तुमची वाट पाहत आहे. येणाऱ्या 10 दिवसांत तुमच्या आयुष्यात 3 अत्यंत वेदनादायक घटना घडू शकतात. आता तुम्हाला खूप सावध राहून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि शहाणपणाने टाकावं लागेल. तुम्हाला स्वतःला समजावं लागेल की जे काही उरलं आहे ते फक्त तुमच्या हातात आहे. आणि जर तुम्ही अजूनही ही परिस्थिती हाताळली नाही तर खूप उशीर होईल आणि एक भयंकर वादळ तुम्हाला चारही बाजूंनी वेढून टाकेल. सत्य खूप कडू असतं, पण तुम्हाला सत्याची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. गेलेले जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने तुमच्यासाठी किती कठीण आणि वेदनादायक गेले आहेत हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. या 3 महिन्यात तुम्ही जी मानसिक वेदना सहन केली, ज्या धक्कादायक घटना तुमच्यासोबत घडल्या, त्यांनी तुम्हाला आतून पूर्णपणे तोडून टाकलं आहे. या काळात तुमच्या जवळच्यांनीच तुम्हाला फसवलं, पाठीमागून वार केले, ज्यामुळे तुमची झोप उडाली. असं वाटलं की नशीब तुमच्यावर रुसलं आहे आणि सगळ्यांनी तुमच्या भावना फक्त खेळ म्हणून घेतल्या. पण येणारा काळ पूर्णपणे दुःखात बदलू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या आयुष्यात नेहमीच तुम्ही इतरांसाठी निस्वार्थ प्रेम, आदर आणि सन्मान ठेवला आहे. पण बदल्यात तुम्हाला ते प्रेम, तो आदर कधीच मिळाला नाही ज्याचे तुम्ही खरे हक्कदार होता. प्रत्येक वेळी तुमचा विश्वास तुटला, पण तरीही तुम्ही तुमची चांगुलपणा सोडला नाही आणि या जगावर विश्वास ठेवत राहिलात. पण आता धोक्याची घंटा जोरात वाजत आहे. एप्रिल महिन्याचे शेवटचे 10 दिवस सुरू होताच एक मोठा आणि विनाशकारी धोका तुमच्या दारात येऊन उभा राहिला आहे. या काळात तुमच्या घरात मोठा वाद होऊ शकतो. असा वाद जो सगळं काही उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे सावध रहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण आज तुम्हाला मिळणारी माहिती तुमचेही भान उडवेल. ज्योतिष ज्ञानाच्या माध्यमातून गुरुजी प्रत्येक गोष्ट खोलवर आणि विस्ताराने सांगणार आहेत. शांत मनाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुंदर होऊ शकतो आणि गुरुजींच्या कृपेने तुमचा चांगला काळ सुरू होईल, ज्याची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता. सर्वात आधी माता लक्ष्मीचे खरे भक्त या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा. जो कोणी पूर्ण विश्वासाने हे लिहील त्याचं अडलेलं काम लगेच पूर्ण होईल. तुमचं आयुष्य नेहमीच एका उघड्या पुस्तकासारखं राहिलं आहे. जो कोणी तुमच्याजवळ येतो त्याच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलता, तुमचं दुःख शेअर करता. अगदी थोड्या वेळातच तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि गुप्त गोष्टीही सांगता. तुमचा स्वभाव खूप साधा आणि सरळ आहे. पण अनेकदा लोक तुमच्या या स्वभावाचा फायदा घेतात. तुमच्या मेहनतीने तयार केलेल्या योजना चोरतात, तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन तुम्हाला फसवतात, तुमचं नाव वापरून स्वतःचा फायदा करून घेतात आणि काही लोक तुमच्यासोबत राहून तुमची प्रतिमा खराब करतात. आणि आता एप्रिलच्या शेवटच्या 10 दिवसांत तुमच्यासोबत असंच काही भयानक घडू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर तुम्हाला मोठा पश्चात्ताप होईल. तुमच्या स्वच्छ आणि निष्कलंक आयुष्यावर असा एक डाग लागू शकतो जो लाख प्रयत्न करूनही मिटणार नाही. कारण आपल्या आसपास काही असे गद्दार असतात जे दिसायला आपलेच वाटतात, पण प्रत्यक्षात ते खूप धोकादायक आणि स्वार्थी असतात, जे प्रत्येक परिस्थितीत फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. जेव्हा विषय नातेवाईकांचा येतो तेव्हाही लोक फक्त स्वतःचा फायदा पाहतात. तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांनी तुमचं नशीब,
तुमचा आनंद, तुमचं घर आणि तुमचं कुटुंब सगळं काही जणू बांधून ठेवलं आहे. या लोकांनी मत्सराने तुमच्यावर तांत्रिक क्रियाही केल्या आहेत. तुम्हाला नष्ट करण्यासाठी मोठमोठे कट कारस्थान रचले आहेत. आणि आता एप्रिलच्या या 10 दिवसात हे फसवणुकीचे सगळे मर्यादा ओलांडणार आहेत. तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा की चुकूनही कोणत्याही व्यक्तीला, तो कितीही जवळचा असला तरी, आपल्या घरातील गोपनीय गोष्टी सांगू नका. कधी कधी असं होतं की घरात सासू-सुनेमध्ये मोठा वाद होतो, पती-पत्नीमध्ये तीव्र भांडण होतं, किंवा एखादा जुना वाद अचानक समोर येतो ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. त्यामुळे घरातील गोष्टी घरातच ठेवा. तुमच्या घरात काही लोक असे असतात जे काहीही गुपित पोटात ठेवू शकत नाहीत. ते लगेच शेजाऱ्यांना सांगतात, मित्रांमध्ये पसरवतात. आणि हाच प्रकार पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठं संकट निर्माण करू शकतो. तुमच्या आयुष्यभर कमावलेल्या सन्मानावर डाग लागू शकतो. छोट्याशा गोष्टीचं मोठं प्रकरण होऊ शकतं. त्यामुळे या 10 दिवसांत खूपच सावध राहा. तसंच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आजूबाजूला एकतर्फी प्रेमाचा एक भ्रम तयार होत आहे. जर तुम्ही कोणावर एकतर्फी प्रेम करत असाल तर लगेच स्वतःला सावरून घ्या, नाहीतर असा धोका मिळेल की त्या खोल जखमेतून बाहेर पडायला अनेक वर्षे जातील आणि तुम्ही त्या नैराश्यातून बाहेर येऊ शकणार नाही. गुरुजी या गोष्टी विनाकारण सांगत नाहीत. ग्रह आणि गोचर यांचे सूक्ष्म विश्लेषण करूनच हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. अनेक तासांच्या मेहनतीनंतर आणि साधनेनंतर हा संदेश दिला जात आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की एप्रिलचे हे शेवटचे 10 दिवस तुमच्यासाठी खूपच जड ठरणार आहेत. यासोबतच जर तुमच्या घराजवळ, गल्लीत किंवा शहरात रस्त्याचे काम सुरू असेल किंवा रस्ता खराब असेल तर तुमच्यासाठी धोका वाढू शकतो. वाहन अपघात होण्याची किंवा हाडांना इजा होण्याची शक्यता आहे. कधी कधी आपण विचारात गुंतून किंवा मोबाईलमध्ये गुंतून वाहन चालवतो किंवा चालत असतो, त्यामुळे धोका वाढतो. त्यामुळे सावध राहा आणि प्रत्येक पाऊल जपून टाका. पण या सर्व नकारात्मकतेत एक चांगली बातमी देखील आहे. या येणाऱ्या 10 दिवसांत तुमच्या व्यवसायात ग्राहकांची संख्या वाढणार आहे. चांगले आणि विश्वासू ग्राहक तुमच्याशी जोडले जातील. तुमचं काम उत्तम चालेल. आर्थिक बाबतीत हे दिवस खूपच चांगले ठरणार आहेत. तुम्ही नोकरी करत असाल, स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा घरातून काम करत असाल तरीही धनलाभाचे चांगले योग आहेत. कारण अलीकडेच कर्मफलदाता शनिदेवांनी आपली स्थिती बदलून तुमच्या पंचभावात प्रवेश केला आहे. त्यामुळे तुमची कर्मशक्ती वाढत आहे. तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची तीव्र इच्छा निर्माण होत आहे. तुम्हीही गेल्या काही दिवसांत हे जाणवत असेल की आता आयुष्यात काहीतरी मोठं करावं. तुम्हाला आता निष्क्रिय बसायचं नाही. एक काम सुरू असेल तर दुसऱ्या कामाचा विचार करत आहात. याचा अर्थ स्पष्ट आहे की पैसा कमावण्याची आणि प्रगती करण्याची तुमची इच्छा वाढत आहे. हे सगळं शनिदेवांच्या प्रभावामुळे होत आहे आणि हीच तुमची मोठी परीक्षा आहे. शेवटी पैसा म्हणजे काय? पैसा हा फक्त एक माया आहे आणि माया कधीही कायम एका व्यक्तीकडे राहत नाही. माया म्हणजे एक सुंदर भ्रम आहे आणि माता लक्ष्मी स्वभावाने चंचल आहे. म्हणजे तुम्ही आज तुमच्या मेहनतीने पैसा कमवाल, पण तोच पैसा उद्या तुमच्याकडे राहील की नाही हे पूर्णपणे तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे. शनिदेव आता पंचमभावात बसून तुमच्यावर धनवर्षा करत आहेत. तुमच्याकडे खूप पैसा येणार आहे. पण देव जेव्हा कुणाला पैसा देतो तेव्हा तो त्याच्या भाग्याचा आणि मागील जन्मांच्या कर्मांचा परिणाम म्हणून देतो. पण तोच पैसा माणूस आपल्या शहाणपणाने 10 पट वाढवू शकतो. तुम्ही विचाराल कसं? तर ऐका, एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन गरजू वृद्धांना मदत करा. थंडीमध्ये रस्त्यावर थरथरणाऱ्या लोकांना चादर दान करा. भुकेल्या प्राण्यांना अन्न द्या. एखादा गरीब आणि आजारी माणूस असेल ज्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत तर आपल्या क्षमतेनुसार त्याला मदत करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं भाग्य आणि पैसा 10 पट वाढवू शकता. लक्षात ठेवा, शनिदेव तुमच्या कर्मांची प्रत्येक क्षणी परीक्षा घेणार आहेत. पुढील 10 दिवसांत जर तुम्हाला चांगला पगार मिळाला,
व्यवसायात मोठा नफा झाला आणि तुमच्यासमोर एखादा गरजू माणूस आला तर त्याला मदत करण्यास मागे हटू नका. त्यावेळी हा माझा पैसा आहे, मी का खर्च करू, असा विचार करू नका. कारण तिथेच शनिदेव तुमची खरी परीक्षा घेतील. जर तुम्ही लोभ केला तर तुम्ही स्वतःच तुमच्या पुण्याचा नाश कराल. या जगात काही लोकांचा एकच उद्देश असतो, जो मेहनतीने पुढे जातो त्याला खाली खेचणं. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तुमची मेहनत फळ देईल, तेव्हा अनेक लोक तुमच्यासमोर येतील जे तुम्हाला चुकीचा सल्ला देतील, वाईट वागतील, टोमणे मारतील आणि तुमचे पैसे अडवण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, जसा एक हत्ती रस्त्यावर शांतपणे चालत राहतो आणि मागे कुत्रे भुंकत राहतात, तरीही तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तो फक्त आपल्या मार्गाने पुढे जात राहतो आणि शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तसंच तुम्हालाही नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करून तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तुमच्याबद्दल कोण काय बोलतन्य, नातेवाईक काय म्हणाले याकडे लक्ष देऊ नका. कारण काही लोकांची सवयच विषारी बोलण्याची असते. जसं कडू झाड कधी गोड होत नाही, तसंच काही लोकांची मानसिकता कधी बदलत नाही. त्यामुळे फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा आणि पुढे जात रहा. तुमचं भविष्य इतकं उज्ज्वल असेल की तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. पण एप्रिलच्या शेवटच्या 10 दिवसात फसवणुकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात. ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्याच्याकडूनच मोठा धोका मिळू शकतो. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता पुढचं नीट ऐका. ही गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे म्हणजे तुमचं नशीब बदलणार आहे. तुमचं प्रत्येक काम पूर्ण होऊ शकतं. पण जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर सगळं बिघडू शकतं. सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवा. कोणालाही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू देऊ नका. आणि तुम्हीही इतरांच्या आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करू नका. कारण छोट्या गोष्टी मोठ्या वादात बदलू शकतात. जर तुम्ही कोणासोबत भागीदारीत काम करत असाल तर सावध राहा. तुमचा पार्टनर तुमच्यासोबत धोका करू शकतो. त्यामुळे वागण्यात थोडं प्रेम आणि गोडवा ठेवा. कदाचित त्यामुळे तो चुकीचं पाऊल उचलणार नाही. पण जर तुम्ही हट्टीपणा केला तर तुमचा व्यवसाय धोक्यात येऊ शकतो. तुमच्या जीवनसाथीसोबतही समजून वागा. त्यांना वेळ द्या, फक्त पैशाच्या मागे धावू नका. कारण घरातही कोणीतरी तुमची वाट पाहत असतं. जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. गुरुजी तुम्हाला सावध करत आहेत, नाहीतर मोठा धोका संभवतो. तुमच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते. तुमची घरात अनुपस्थिती मोठी समस्या निर्माण करू शकते. तुमचं स्थान आणि अधिकार दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतो. हे समजून घेणं किंवा दुर्लक्ष करणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे नात्यांमध्ये समजूतदारपणा, वेळ, संयम आणि विश्वास ठेवा. मग सगळं चांगलं होईल. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, वेळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, योग्य निर्णय घेतो आणि सावध राहतो, तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. पुढील 10 दिवस तुमच्यासाठी परीक्षा आहे, पण हीच परीक्षा तुमचं भविष्य घडवणारी ठरणार आहे. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका, कारण तुमचं नशीब आता वळण घेणार आहे. सावध राहिलात तर यश तुमचंच आहे, पण दुर्लक्ष केलंत तर पश्चातापही तुमचाच असेल. आता निर्णय पूर्णपणे तुमच्या हातात आहे. स्वतःला वाचवणार की संधी गमावणार. धन्यवाद. हर हर महादेव.